डब्यासाठी झटपट तयार होणारी ही चवळी बटाट्याची सुकी भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. कुकरमध्ये तुम्हाला जो हा मसाला दिसतोय ना, तुम्हाला हवी ती भाजी यामध्ये घालून डब्यासाठी कोणतीही चमचमीत रसरशीत भाजी तयार करू शकता. एक मस्त मसाला तयार केलेला आहे. असा मसाला तुम्ही एकदाच तयार करून ठेवला तर अगदी फ्रीजमध्ये चांगला टिकतो. प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. केमिकल विरहित डंकावर कुटलेले मसाले ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इथे नंबर स्क्रीनवर दिसत असेल. फक्त मोबाईलमध्ये सेव्ह करून हाय मेसेज करा, म्हणजे मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि जगात कुठेही राहा, अगदी घर बसल्या तुम्हाला मसाल्यांचं कुरिअर मिळेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चवळी बटाट्याची चमचमी सुकी भाजी किंवा रस्सा भाजी जरी करायची असेल, तशी दोन्ही प्रकार तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. साधारणतः कपभर आणि 200 ग्राम प्रमाणात इथे आपण सुकी चवळी असते एका पाण्याने धुवून घेतलं आहे. थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलं. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून भिजवल्यामुळे एक तर भिजायला वेळ लागत नाही आणि चवळीची भाजी चवीला छान लागते आणि शिजायलाही लवकर मदत होते. कपभर चवळी भिजवल्यानंतर साधारणतः दुप्पट होते. जर आवडत असेल तर 2 लहान आकाराचे किंवा एखादा मध्यम आकाराचा बटाटा तुम्ही सालांसकट फोडींमध्ये वापरू शकता. बटाटा आवडत नसेल तर फक्त चवळीची भाजी तुम्ही सेम पद्धतीने करू शकता. आता भाजीसाठी ना एक मस्त टिकाऊ असं वाटण तयार केलेलं आहे. त्यासाठी काय केलं आहे माहिती का, गॅसवर एखादी कढई गरम करत ठेवलेली आहे. हलकीशी गरम झाली की फक्त चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल खूप जास्त वाटण्यासाठी वापरायचं नाही. हलकंसं तेल गरम झालं की साधारणतः एक लहान वाटी किंवा एक 50-100 ग्राम प्रमाणात सुकं खोबरं आपण इथे तुकड्यांमध्ये करून घेतलं आहे. सुकं खोबरं शक्यतो अगदी बारीक तुकड्यांमध्ये करून घ्या, म्हणजे मिक्सरला लवकर याची पेस्ट होते. आता खोबरं तसं परतायला फार जास्त वेळ लागत नाही. काही सेकंदातच हळूहळू याचा रंग बदलू लागलेला आहे. आता खोबरं थोडंसं गोल्डन झालं की यामध्येच एक मध्यम आकाराचा कांदा आपण चौकोनीस पण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला. खोबऱ्यावरच कांदा परतला तरीसुद्धा चालू शकेल किंवा खोबरं काढून नंतर कांदा परतू शकता. पण हे सगळं करण्यापेक्षा या पद्धतीने करू शकता. त्याने भांडीसुद्धा आपली खूप जास्त खराब होत नाही. आता कांद्याचा थोडा रंग बदलेपर्यंत, थोडासा गोल्डन रंग होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. खूप जास्त याला करपू द्यायचं नाही. कांदा थोडासा झाला की 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. एक 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे. एक हिरवी मिरची 2 तुकड्यांमध्ये करून घेतली. देठांसहित एक अर्धा कप आपण इथे कोथिंबीर घेतली. कोथिंबीर जेव्हाही तुम्ही मसाल्यासाठी वापरता देठं घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा स्वाद वाटणामध्ये छान येतो आणि त्याने भाजीला चव छान येते. आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं आपण 2 मिनटं यामध्येच परतून घेतल्यावर गॅस आपण बंद केलेला आहे. आता आपण आपल्या चवळी बटाट्यासाठी लागेल इतकंच तात्पुरतं वाटण तयार केलेलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात स्टोअर करून ठेवायचं असेल तर थोडंसं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. असं सगळं गार झाल्यावर एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. आता जर स्टोअर करून ठेवायचं तर अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही. थोडंसं तेल घालायचं, थोडंसं मीठ घालून तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. पण आपण पटकन वापरणार आहोत तर त्यासाठी थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट आपण फिरवून घेतली. आता बऱ्याचदा काय होतं, सकाळची घाईची वेळ असेल ना तर असा हा मसाला करून ठेवला ना तर पटकन भाज्या तुमच्या तयार होतात. लवकर घाईची वेळ असेल तर शक्यतो कुकरला आपण कडधान्य शिजवणार आहोत, म्हणजे अगदी 2 ते 3 शिट्यांमध्ये तयार होतं. गरजेपुरतं किंवा पळीभर आपण तेल घेतलेलं आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं आपण यामध्ये घातलेली आहेत आणि यामध्ये तयार केलेलं सगळं वाटण घेतलेलं आहे. कढीपत्ता मुलं जर किंवा मोठी माणसं वेगळी काढून ठेवत असतील तर वाटणामध्ये तुम्ही घालू शकता. आता तसं बघायला गेलं तर कांदा, खोबरं सगळे जिन्नस आपण छान खरपूस भाजून नंतर वाटण तयार केलं, म्हणून इथे परतताना फार जास्त परतत बसायचं नाही. 1-2 मिनटं थोडंसं तेल सुटेपर्यंत, छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलं, म्हणजे उरला सुरलेला जो काही कच्चेपणा असतो तो सगळा निघून जातो. आता यामध्ये इथे आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तो सुद्धा बारीक चिरून घेतला. टोमॅटो चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. टोमॅटो खूप जास्त परतत वगैरे बसायचं नाही, फक्त थोडासा मिनिटभर वर खाली या मसाल्यांमध्येच करून घेतलेला आहे. यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे. धने जिरे पूड कसं आहे माहिती आहे, शरीराला सुद्धा थंड पाचक आहे, शिवाय भाज्यांना चवही छान आणतं. इथे आपण 2 चमचे साधारणतः स्पेशल मालवणी मसाला वापरला. आता हा मसाला वापरल्यावर वेगळा कोणताही गरम मसाला वगैरे वापरावा लागत नाही.
आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच हा स्पेशल मालवणी मसाला आहे. कोल्हापूरचा घाटी मसालासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. म्हणजे भाज्यांना चव अगदी छान येते. आता हा मसाला घातल्यावर हे सगळं तेल सुटेपर्यंत 2 मिनटं आपण परतून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे. आता या मसाल्यामध्ये ना तुम्हाला हवं ते भिजवलेलं कडधान्य तुम्ही घालून शिट्या घेऊ शकता. फक्त बटाटा, वांग्याची रस्सा भाजीसुद्धा अगदी छान लागते. सुकी भाजी करायची असेल तर पाणी थोडंसं कमी घालायचं आहे. बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यावर यामध्ये भिजवलेली चवळी घातलेली आहे. सालांसकट बटाट्याच्या फोडी उभ्या आपण चिरून घेतलेल्या आहे. सालांमध्ये चव छान असते म्हणून आपण इथे सालांसकट घेतले आहे. तुम्ही चौकोनी फोडींमध्ये सालं काढून वापरली तरीसुद्धा चालू शकेल. आता या मसाल्यामध्ये ना मस्त भाजी आपण 2 मिनटं परतून घेतलेली आहे. असं केलं की भाज्यांना चव अगदी छान येते. असा मसाला जर तुम्ही परतून वगैरे गार करून डीप फ्रीजमध्ये जरी ठेवला ना तर फक्त डीप फ्रीजमध्ये ठेवायचा, रूम टेम्परेचर थोडंसं करून घ्यायचं. तुम्हाला हवी ती डब्यासाठी सुकी रस्सा भाजी तुम्ही करू शकता. म्हणजे तसं केलं तरीसुद्धा चालू शकेल. जरी सुकी भाजी करत असाल तर अर्धा कप साधारणतः पाणी घालायचं आहे. सुक्या भाज्या जरी असतील डब्यासाठी कडधान्याच्या स्पेशली तर थोडंसं पाणी घातल्यामुळे ना भाजी शिजायला वेळ लागत नाही. शिवाय अगदी मऊसूत मेणाप्रमाणे लवकर शिजून तयार होते. झाकण लावायचं आणि साधारणतः 2 शिट्या काढायच्या. जरी तुम्ही भिजवलेली चवळी बटाटा छोट्या तुकड्यांमध्ये करून घेत असाल आणि कढईमध्ये शिजवून घेत असाल साधारणतः एक 10-12 मिनटात भाजी तयार होते. पण कुकरला फक्त 2 शिट्यांमध्ये एक 3 ते 4 मिनटातच आपली भाजी तयार होते. तर इथे 2 शिट्या झालेल्या आहेत. कुकर थोडासा गार झाला की आपण झाकण उघडून बघणार आहोत. सगळ्या घरात ना मस्त भाजीचा असा छान घमघमाट पसरलेला आहे. आता ही तुमची डब्यासाठी सुकी भाजी तयार झालेली आहे. मस्त थोडीशी गार झाली की आणखीन थोडीशी घट्ट होते. हातावर दाबून बघितलं की अगदी मेणाप्रमाणे मऊसूत चवळी शिजून तयार आहे. बटाटे जरी तुम्हाला मोठ्या फोडींमध्ये दिसत असतील पण अगदी छोट्या आकाराचे आहेत. त्याचे तुकडे केल्यामुळे तुम्हाला इथे मोठे दिसतात. आम्हाला तरी अशा उभ्या तुकड्यांमध्ये बटाटे आवडतं. तुम्ही चौकोनी तुकड्यांमध्ये करू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने. आता माझं कसं आहे माहिती आहे का, डब्याला 2 डबे आमचे जातात. तर भाजी लागेल तशी डब्यांना देते आणि दुपारी जी भाजी काही उरते त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून हलकीशी उकळी काढते आणि ती भाजी जेवणासाठी ठेवते. म्हणजे भाताबरोबर, चपाती भाकरीबरोबर एकच भाजी व्यवस्थित पुरते. तसं तुम्ही सुद्धा करू शकता. त्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.